स्टुडंट्स, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं, त्याची स्टेटमेंट असेल किंवा डेफिनेशन असेल त्या ठिकाणी आपण बघितली होती. त्यानंतर आपण 2.1 जे होतं क्वाड्रॅटिक इक्वेशनची प्रॅक्टिस सेट, ती सुद्धा या ठिकाणी आपण सर्व बघितली मागच्या व्हिडिओमध्ये. आता या ठिकाणी आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे, त्याच्या कंडिशन काय असतात, त्याची डेफिनेशन काय आहे हे तुम्ही समजून घेतलं असेल मला असं वाटतं. काय आहे बरं डेफिनेशन क्वाड्रॅटिक इक्वेशनची? The equation involving one variable and highest power of the variable is 2 is called the quadratic equation. म्हणजेच काय, ज्या समीकरणामध्ये एकाच चलाचा वापर केलेला असतो आणि त्याच्या चलाचा सर्वात मोठा घातांक हा 2 असतो, त्याला काय म्हणायचं, वर्ग समीकरण असे म्हणायचं. लक्षामध्ये डेफिनेशन सगळ्यांनी समजून घेतली असेल, लर्न सुद्धा केली असेल. लर्न करण्यासारखं काही नाहीये. त्या इक्वेशन मध्ये 1 व्हेरिएबल असतं आणि ते व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर किती असते, 2 असते. एवढं फक्त या ठिकाणी समजून घ्यायचं आपल्याला. त्यानंतर आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे ते वेगवेगळ्या मेथडने आपण कसे सॉल्व्ह करू शकतो, कुठल्या कुठल्या मेथड्स आहेत ते आपल्याला ह्या पूर्ण टॉपिक मध्ये बघायचंय. सर्वात पहिली जी मेथड आहे आपण जी बघणार आहे ती आहे फॅक्टरायझेशन मेथड. आपण फॅक्टरायझेशन मेथडने कसं सॉल्व्ह करणार आहे बघा. फॅक्टरायझेशन मेथड, त्यालाच आपण अवयव पद्धत म्हणतो. मराठीमध्ये काय म्हणतो, अवयव पद्धत. आता ही फॅक्टरायझेशन मेथडने आपण कसं सॉल्व्ह करायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन, यामध्ये काही स्टेप आहेत बघा. एकदम इझी आहे, अवघड काहीच नाही, समजून घेत चला. या ठिकाणी सपोज मी एखादं एक्झाम्पल्स घेतलं, कुठलं एखादं एक्झाम्पल्स घेऊ. m² - 14m m² - 14m + 13 = 0. व्यवस्थित फक्त स्टेप समजून घ्या. आपण प्रॅक्टिस सेट सगळी घेणार आहे, त्याबद्दल फक्त स्टेप समजून घ्या. फॅक्टरायझेशन मेथड काय असतं बघा. फॅक्टरायझेशन मेथडने आपण स्टँडर्ड 8 मध्ये सुद्धा काही इक्वेशन सॉल्व्ह केलेले आहेत. तुम्हाला जर आठवत असेल तर या ठिकाणी 8व्या वर्गामध्ये, वर्ग 8 मध्ये आपण काही इक्वेशन सॉल्व्ह केले होते बघा. ते इक्वेशन ह्या पद्धतीने आपण अवयव पद्धतीने सॉल्व्ह केले होते. त्याच पद्धतीने आपल्याला ह्या मेथडचा युज करायचा आहे, अप्लाय करायचे आहे. व्यवस्थित बघा, फॅक्टरायझेशन मेथड मध्ये 2-3 स्टेप असतात. पहिली स्टेप असते फर्स्ट अँड लास्ट, त्याचा मल्टिप्लाय करायचा आपल्याला. मल्टिप्लाय करत असताना हा कोएफिशियंटचा करायचा आहे. कशाचा करायचा आहे, कोएफिशियंटचा. मी फक्त आता हे जे बोलतो तुम्हाला ते सगळं कोएफिशियंटच्या बद्दल बोलू लागलो. व्यवस्थित बघा, एक मिनिट. व्यवस्थित बघा, या ठिकाणी ज्या पण मी तुम्हाला मल्टिप्लाय असेल, ऍडिशन, सबट्रॅक्शन सांगतो, या ठिकाणी स्टेप सांगू लागलो ते फक्त कोएफिशियंट बद्दल सांगू लागलो. लक्षात, या ठिकाणी फर्स्ट अँड लास्ट मल्टिप्लाय, फर्स्ट अँड लास्ट स्टेपचा मल्टिप्लाय करायचा आहे. 13 × 1 = 13 × 1 = 13. त्याचा मल्टिप्लाय काय आला, 13 आला. आता आपल्याला याला काय करायचं म्हणजे स्प्लिट करायचं आहे. याचे 2 असे तुकडे करायचे आहे, 2 असे भाग करायचे आहे. असे भाग करायचे की त्यांचे ऍडिशन और सबट्रॅक्शन हा नंबर आला पाहिजे. त्या टर्मला 2 याच्यामध्ये विभागायचा आहे. लक्षामध्ये 2 तुकडे करायचे. त्याचे 2 तुकडे असे करायचे की त्या 14 आहे ना, तर 14 कुठले तरी 2 असे नंबर घ्यायचे, त्यांचे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन, बेरीज किंवा वजाबाकी 14 यायला पाहिजे, 14 यायला पाहिजे. लक्षामध्ये त्यानंतर त्यांचा मल्टिप्लाय जो आहे दोघांचा, तो मल्टिप्लाय ह्या दोघांच्या मल्टिप्लाय एवढा यायला पाहिजे. फर्स्ट दोन्हीचा मल्टिप्लाय किती आला, 13 आलेला आहे. असे 2 नंबर घ्या की त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन 14 येऊ लागली आणि त्यांचा मल्टिप्लाय 13 येऊ लागला. कुठले नंबर आहे बघा. या ठिकाणी 2-3 नंबर आपल्याला मिळतील. 13 × 1 = 13. 13 हा प्राईम नंबर आहे. कुठला नंबर आहे, प्राईम नंबर आहे. 13 जर प्राईम नंबर आहे तर तो कुठल्या स्टेबल मध्ये येणार नाही, तो फक्त 13 आणि 1 च्या स्टेबल मध्ये येणार. लक्षामध्ये याला एकच करू शकतो आपण, 13 × 1 = 13. बट 13 + 1 = 14. दोघांची जर बेरीज केली आपण तर 14 येऊ लागली आणि दोघांचा मल्टिप्लाय केला तर 13 येऊ लागलं. काय म्हणतोय मी, व्यवस्थित बघा. ही स्टेप सर्वात महत्वाची आहे, वेगळं काही नाही. अगोदर पहिल्या आणि शेवटच्या स्टेपचा काय करायचं, आपल्याला मल्टिप्लाय करायचा आहे. आता या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट, मल्टिप्लाय करताना फक्त कशाचा करायचा, त्या ठिकाणी कोएफिशियंटचा करायचा. लक्षामध्ये कोएफिशियंटचा मल्टिप्लाय 13 आला. ह्या मधल्या याला स्प्लिट करायचं आहे, तिथे 2 तुकडे करायचे आहे. असे 2 तुकडे करायचे की त्या दोघांचा मल्टिप्लाय तर एवढा येईल,
पण त्यानंतर त्या दोघांची बेरीज किंवा वजाबाकी पण काय आली पाहिजे, 14 आली पाहिजे. या ठिकाणी जर आपण केलं 13 प्लस 1 इज इक्वल टू 14, हा झाला पहिला विषय. व्यवस्थित बघा, याचा 14 इज इक्वल टू 13 इंटू 1 आणि त्यानंतर 13 प्लस 1. व्यवस्थित बघा, हे 14 जे घेतलं आपण, तर 14 कसे घेतले आपण, 13 प्लस 1 घेतला. 13 प्लस 1 काय 14 आणि 13 इंटू 1 जर केला आपण तर आपल्याला 13 मिळतात. बट आता मेन विषय आला साईनचा, चिन्हांचा. चिन्हांचा कसा, आता या ठिकाणी सर इथं तर मायनस आहे, मग आम्ही काय घ्यायचं, कुठला 13 आणि 1 घेतला, मग कुठल्याला मायनस घ्यायचं, कुठल्याला प्लस घ्यायचं. सर्वात महत्वाची गोष्ट, जे मिडल टर्मला जे साईन आहे, जे चिन्ह आहे, ते बिग नंबरला साईन घ्यायचं, म्हणजे याला साईन घेणार आपण. घेतलं, एवढं झालं क्लिअर. काय म्हणतोय मी, जे मिडल टर्मला जे साईन आहे ते साईन बिग नंबरला आलं पाहिजे. आता जर तुम्ही याला व्यवस्थित बघितलं, -13 आहे, हा +1 आहे, याला जर प्लस ठेवलं तर 13 - 1 होईल, म्हणजे या ठिकाणी काय होईल, 12 येईल. आपल्याला काय पाहिजे, 14 पाहिजे. मग आपण काय करणार, इथं जर मायनस आहे तर इथं पण आपल्याला मायनस द्यावं लागेल, मग दोघांची ऍडिशन होईल. कारण की सेम साईन असेल तर ऍडिशन होते. 13 प्लस 1 इज इक्वल टू 14 आणि बिग नंबर साईन इज आन्सर साईन मायनस. काय म्हणतोय गहू लागलं, 2-3 गोष्टी आहे. काय आहे, अगोदर दोघां फर्स्ट अँड लास्ट टर्मचा मल्टिप्लाय करायचा आहे. त्यानंतर तो जो मल्टिप्लाय येईल त्या मल्टिप्लाय नंबर डोक्यात घेऊन जो मधला टर्म आहे किंवा जी मधली टर्म आहे त्या मधल्या टर्मला स्प्लिट करायचा आहे, म्हणजे त्याला 2 तुकडे करायचे आहे, 2 भाग करायचे आहे. असे 2 भाग की ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी मधली टर्म येईल आणि त्यांचा गुणाकार हा जो अगोदरचा गुणाकार आलेला आहे पहिल्या आणि शेवटच्या टर्मचा, तो गुणाकार घ्यायला पाहिजे. लक्षामध्ये काय करायचं, पहिल्या आणि शेवटच्या टर्मचा मल्टिप्लाय करायचा. त्यानंतर जो मल्टिप्लाय ही या ठिकाणी 13 हा मल्टिप्लाय आला, जो मल्टिप्लाय येईल त्या मल्टिप्लाय लक्षात घेऊन या मधल्या टर्मला एक्सपांड करायचं. एक्सपांड करत असताना असे 2 नंबर घ्यायचे की त्यांचा गुणाकार हा 13 आला पाहिजे आणि त्याची बेरीज किंवा वजाबाकी ही मिडल टर्म आली पाहिजे. त्यानंतर मग कसे आपण त्या ठिकाणी कॉमन नंबर्स घेणार, काय करणार ते आपण एक्झाम्पल मध्ये बघू. लक्षामध्ये या ठिकाणी 2 नंबर घ्यायचे कसे, -13 आणि -1. 13 इंटू 1 इज इक्वल टू 13 आणि 13 मायनस असल्यामुळे 13 प्लस 1 इज इक्वल टू 14. बट अँड बिग नंबर साइन इज आन्सर साइन, -13 इज इक्वल टू -14. लक्षामध्ये तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी हे फॅक्टर घ्यायचे आहे. त्यानंतर कॉमन कसं सॉल्व्ह करायचं, त्याचे सोल्युशन कसे फाइंड करायचे आपण हे पूर्ण एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर बघू. लक्षामध्ये ते फॅक्टरायझेशन मेथड आपण कशी सॉल्व्ह करणार आहे, या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये आपण बघणार आहे. बघू प्रॅक्टिस सेट 2.2 मधला फर्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 2.2 मधला सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. त्यातला फर्स्ट जो आहे x² - 15x x² - 15x प्लस 54 इज इक्वल टू 0. आता व्यवस्थित समजून घ्या, या ठिकाणी कुठलंही इक्वेशन जर स्टँडर्ड फॉर्म मध्ये नसेल, स्टँडर्ड फॉर्म काय आहे कालच बघितलं आपण, ax² + bx + c इज इक्वल टू 0 हा स्टँडर्ड फॉर्म आहे. त्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये जर इक्वेशन नसेल तर त्या इक्वेशनला अगोदर आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये घेणं गरजेचं आहे. लक्षात या ठिकाणी जर आपण विथ कम्पेअर विथ ax² + bx + c इज इक्वल टू 0 जर याला कम्पेअर केलं तर या ठिकाणी हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. अशा प्रकारे आपल्याला हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये जर असेल तर आपण फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायला आपण सुरुवात करू शकतो. व्यवस्थित बघा, स्टार्टिंगला सोल्युशन, जे इक्वेशन दिलेलं आहे ज्या स्टेपना मी या ठिकाणी इक्वेशन सॉल्व्ह करतो त्या स्टेपना तुम्ही इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. लक्षामध्ये बोर्डाला जे अपेक्षित आहे तेच आपण या ठिकाणी त्या स्टेपना आपण सॉल्व्ह केलं गेलं पाहिजे. शॉर्टकट मध्ये उत्तर आणण्याचा प्रयत्न करू नका, आपली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम नाही, हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. सोल्युशन काय आहे, x² - 15x + 54 इज इक्वल टू 0 हे इक्वेशन आहे. यामध्ये फर्स्ट अँड लास्ट टर्मचा मल्टिप्लाय करायचा. फर्स्ट टर्म कुठली आहे, इथं 1 आहे, कोइफिशियंट म्हणतोय मी. हे x² चा कोइफिशियंट किती आहे, 1 आहे. या ठिकाणी हे 54 आहे. 54 इंटू 1 इज इक्वल टू 54, आपला मल्टिप्लाय किती आला, 54 आला. ह्या नंबरला लक्षात ठेवून आपल्याला मधल्या टर्मला स्प्लिट करायचं आहे, त्याला विभागायचं आहे, त्याला आपल्याला डिवाइड करायचं आहे, लक्षामध्ये एक्सपांड करायचं आहे. आता या ठिकाणी -15x आहे. काय आहे, -15x पकडायचं नाही. व्यवस्थित बघा, या ठिकाणी आपण कोइफिशियंटचा विचार करतोय, फक्त सहगुणकाचा विचार करतोय. लक्षामध्ये
एक्सला पकडू नका. -15 आहे ना, ह्या -15ला आपल्याला 2 नंबर मध्ये डिवाइड करायचं. असे 2 नंबर घ्यायचे की त्यांचा मल्टिप्लाय एवढा येईल आणि त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन एवढी येईल. मग कुठले बघा, तुम्ही व्यवस्थित जर बघितला तर वेगवेगळे नंबर येऊ शकतात. कुठले कुठले येईल? सुरुवातीला 5 into 3 किती येऊ लागले? 15 येऊ लागले. किती येऊ लागले? 15. बट आपल्याला मल्टिप्लाय किती आला पाहिजे? 54 आला पाहिजे. मग 54 कसं येऊ शकतं? किंवा आपण असं करू शकतो, व्यवस्थित बघा, 7 + 8 = 15 येतं. ऍडिशन 15 आली, बट त्यांचा मल्टिप्लाय 7×8 = 56 येऊ लागला का? नाही येऊ लागला. मग आपल्याला हे नंबर चालतो का? नाही चालत. त्यानंतर आपण असं करू शकतो, 3 + 12, 12 आणि 3 किती? 15 येऊ लागले. पण त्या ठिकाणी त्यांचा मल्टिप्लाय 12 3 × 12 = 36, या ठिकाणी 54 आहे. चालतं का आपल्याला? नाही. त्यानंतर आपण असं घेऊ शकतो, 9 + 6 = 15. 9 + 6 किती आहे? 15 आहे. आणि दोघांचं जर आपण मल्टिप्लाय केला, 9 × 7 = 54, 9 × 6 = 54. या ठिकाणी मल्टिप्लाय पण येऊ लागला आणि त्यांची ऍडिशन पण येऊ लागली. म्हणजेच आपल्याला हे जे फॅक्टर आहे हे चालतात. लक्षामध्ये कुठले कुठले फॅक्टर आले आपले? 9 and 6. या ठिकाणी घेणार आपण 9 and 6. लक्षामध्ये. आता हे 9 6 जरी घेतले आपण, यांचं दोघांचा मल्टिप्लाय 54 येतोय, बट या ठिकाणी आन्सर साइन इज मायनस आहे. म्हणजे याचं जे अवयव आपण घेऊ लागलो त्यांचं मायनस साइन आहे. ते जर मायनस साइन असेल, मिडल टर्मचं जर साइन मायनस असेल, तर बिग नंबरचं साइन सुद्धा काय घ्यायचं? मायनस घ्यायचं. लक्षामध्ये. मिडल टर्मचं साइन मायनस आहे, आपण बिग नंबरचं साइन सुद्धा मायनस घेतलं. आता राहिलं दुसरा नंबरचं साइन कुठलं घ्यायचं आपण? चिन्ह कोणतं घ्यायचं आपण? तर या ठिकाणी बघा, इथं जर मायनस असेल, इथं जर प्लस असेल, तर सबट्रॅक्शन होती, वजाबाकी होती. वजाबाकी झाल्यानंतर 9 - 6 = 3 येतं. आपल्याला तर -15 आन्सर पाहिजे. या ठिकाणी आपण काय करणार? याला सुद्धा मायनस जर दिलं तर मायनस मायनस प्लस होतं. 9 + 6 = 15 आणि बिग नंबर साइन इज आन्सर साइन मायनस. लक्षामध्ये. या ठिकाणी दोघांचे सुद्धा मायनस मायनस साइन आले. आता आपल्याला फॅक्टर मिळाले. कुठले कुठले मिळाले? -9 आणि -6. व्यवस्थित बघायला कसं लिहायचं आता? x², therefore x² या ठिकाणी काय आहे? -9 -9x आणि त्यानंतर -6x. व्यवस्थित बघा, आपल्याला मिडल टर्म लिहायची नाही. आता आपल्याला मिडल टर्म लिहायची नाही. मिडल टर्मला जे आपण मिडल टर्मचे जे फॅक्टर घेतले ते फॅक्टर लिहायचे आपल्याला, विथ व्हेरिएबल लिहायचे म्हणा. व्यवस्थित बघा, -9x -6x = -15x. तीच टर्म लिहिली, फक्त त्याला डिवाइड केलं, एक्सपांड केलं. लक्षात. आणि ऍज इट इज पुढचं +54 = 0. व्यवस्थित बघा, 2 टर्म या ठिकाणी 2 चे या ठिकाणी युनिट घेतले. 2 चा पार्ट केला आपण. स्टार्टिंगला जो काही आहे, हा जो पार्ट आहे 2 चा, यामध्ये कॉमन काय दिसतो तुम्हाला? इथं पण x आहे, इथं पण x आहे. आता हा जो x आहे, हा कसा तयार झालेला बरं? x² असा तयार होतो बघा. x × x = x². हा x² असा तयार झालेला आहे. म्हणजे याच्यामध्ये 2x आहे. इथं 9 × x आहे, म्हणजे इथं 1x आहे. या ठिकाणी इथं पण x आहे, इथं पण x आहे. आपण त्याला x ला काय करू शकतो? बाहेर घेऊ शकतो कॉमन. x इन ब्रॅकेट. इथं 2x आहे, त्यातला 1x कॉमन घेतला, राहिला काय? इथला 1x राहिला, मायनस इथला x ऑलरेडी कॉमन घेतला, राहिला काय? 9. इकडे व्यवस्थित बघा, इथला दोन्ही मधला कॉमन x घेतला, त्यानंतर इथला x राहिला होता. कसा x मी तुम्हाला सांगितलं. या ठिकाणी हा x घेतला, सपोज आपण हा x राहिला होता, हा x घेतला, मायनस साइन जसं तसं. इथला x आपण ऑलरेडी कॉमन घेतला, म्हणून या ठिकाणी फक्त करायला 9. आता यानंतर इथं मायनस साइन म्हणून इथं मायनस. आता दोघांमध्ये काय कॉमन आहे? हे कॉमन करताना थोडा काय होतं माहिती का? भरपूर जणांना अडचण येतात. या ठिकाणी 6x आहे लक्षामध्ये, आणि त्यानंतर इथं काय? 54 आहे. आता 54 म्हणजे काय? असं पण आहे, 6 × 9 असं पण आहे ना. 9 × 7 किती? 54. आणि इथं काय? 6x आहे. मग इथं पण 6 कॉमन, इथं पण 6 कॉमन आहे. कॉमन बघत असताना असं बघायचं की दोन्ही नंबर कुठल्या तरी एका टेबल मध्ये येतात का? इकडे बघा, 6 आणि 54 हे 6 च्या टेबल मध्ये येतात, म्हणून त्या ठिकाणी 6 काय निघणार आहे? कॉमन निघणार आहे. या ठिकाणी 6 कॉमन घेऊ. त्यानंतर राहिलं काय? इथं 6 घेतला, x राहिला, आणि इथं व्यवस्थित बघा ना, इथं प्लस साइन आहे, बरोबर आहे. हे ऍज इट इज राहिलं पाहिजे. इथं आपण मायनस घेतलं ना, या ठिकाणी मायनस जर साइन घेतला, आपण काय म्हणतोय व्यवस्थित समजून घ्या. सेकंड ब्रॅकेट मध्ये जर आपल्याला हे साइन जर ऍज इट इज ठेवायचं असेल, ब्रॅकेटच्या बाहेर जर आपण मायनस साइन घेतलं तर मधले साइन चेंज होतात लक्षामध्ये.
ब्रॅकेटच्या बाहेर जर प्लस साइन असेल तर मधले जे साइन आहे ते ऍज इट इज राहतात. या ठिकाणी ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन आलेला आहे. आता हे करत असताना आपण या ठिकाणी जर प्लस असेल तिथं मायनस येईल, इथं मायनस असेल तर प्लस येईल. आलं लक्षामध्ये? या ठिकाणी आपण मायनस घेणार आणि हे जे 6 इंटू 9 मधला 6 घेतला होता आपण, राहिलं काय मग 9 इज इक्वल्स टू 0. व्यवस्थित बघा, 6 इंटू एक्स इज इक्वल्स टू 6x आणि मायनस मायनस प्लस 6 इंटू 9 इज इक्वल्स टू 54. आलं व्यवस्थित? या ठिकाणी बघा ह्या दोन्ही टर्म कशा आलेल्या आहे, इक्वल आलेल्या आहे. देअरफॉर x मायनस 9 आणि त्यानंतर आता हे कॉमन असल्यामुळे कॉमन पैकी एकच घेतला आपण, राहिलं काय x मायनस 6, x मायनस 6 इज इक्वल्स टू 0. व्यवस्थित बघा, हे कॉमन पैकी एक आपण एक टर्म घेतली किंवा एक ब्रॅकेट घेतला आणि त्यानंतर दुसरी जी स्टेप आहे x मायनस 6 ऍज इट इज घेतली. x मायनस 9 इज इक्वल्स टू 0 और x मायनस 6 इज इक्वल्स टू 0. x मायनस 9 इज इक्वल्स टू 0, x मायनस 6 इज इक्वल्स टू 0. हा मायनस 9 इकडे जाताना काय होईल, प्लस x इज इक्वल्स टू 9 और x इज इक्वल्स टू 6. सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन इज 9 and 6. या ठिकाणी दोन व्हॅल्यू मिळाले आपल्याला, एक 9 आणि एक 6 व्हॅल्यू मिळाली. आलं लक्षामध्ये? या ठिकाणी सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन इज 9 and 6. या ठिकाणी एकदम जर आपण बघितलं तर 2-3 गोष्टी आहे. अगोदर त्याचे फॅक्टर घेणं हे महत्वाचं आहे. ते फॅक्टर घेतल्यानंतर कॉमन नंबर घेणं हे खूप महत्वाचं आहे. 2-3 गोष्टी जर तुमच्या लक्षात बसल्या तर एकदम इझी जाईल. ही मेथड अतिशय सोपी आहे. लक्षामध्ये खूप मोठे नंबर असले तर याला लिमिटेशन येतं थोडं, पण या ठिकाणी तुम्हाला जे काही एक्झाम्पल्स येतील प्रॅक्टिस सेट मध्ये असेल किंवा मग आपल्या याच्यामध्ये असेल, एकदम त्या प्रकारे दिलेले असतात की ते आपण फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करू शकतो. लक्षामध्ये? या ठिकाणी स्क्रीनशॉट घ्यायचा तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल्स टू 0. आता या ठिकाणी सर्वात पहिली गोष्ट आपण तुम्हाला अगोदर पण सांगितलं अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये की ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का हे बघायचं. स्टँडर्ड फॉर्म मध्ये नसेल तर त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. आलं लक्षामध्ये? या ठिकाणी ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे, त्याला कन्वर्ट करायची गरज नाही. काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल्स टू 0. राईट? याला काय करायचं माहिती का, अगोदर फर्स्ट अँड लास्टचा मल्टिप्लाय करायचा. 1 इंटू 20 इज इक्वल्स टू 1 इंटू मायनस 20 इज इक्वल्स टू मायनस 20. आन्सर काय आलं, मायनस 20 आलं. त्यानंतर आता ह्या मधल्या टर्मला काय करायचं, आपल्याला डिवाइड करायचं आहे. आणि मधली टर्म काय 1च आहे. ह्या 1 ला काय करायचं, दोन पार्ट मध्ये आपल्याला काय करायचं, कन्वर्ट करायचं. मग काय करू शकतो आपण, असे दोन नंबर घ्यायचे की त्याचा मल्टिप्लाय 20 आला पाहिजे, त्याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन ही 1 आली पाहिजे. 5 आणि 4 जर घेतला आपण, 5 चोक किती 20 येतं बघा, आणि 5 मायनस 5 मायनस 4 जर घेतला तर 1 येतं. आता या ठिकाणी मिडल टर्मचं जे साइन आहे प्लस आहे. मिडल टर्मचं जे साइन असतं ते बिग नंबरचं साइन द्यायचं, याचं प्लस राहील, मग याचं काय राहील मायनस. का बरं, कारण की दोघांची सबट्रॅक्शन करायची आपल्याला. 5 मायनस 4 इज इक्वल्स टू 1 आलं. दोन फॅक्टर मिळाला आपल्याला. मग लिहू या ठिकाणी एक्स स्क्वेअर, याच्याऐवजी आपल्याला हे लिहायचं आहे प्लस 5x मायनस 4x मायनस 20 इज इक्वल्स टू 0. 2 चे युनिट करायचे आपल्याला. पहिल्या युनिट मध्ये कॉमन काय निघालं आपलं, इथं एक्स स्क्वेअर आहे, इथं एक्स आहे, एक्स कॉमन निघेल, राहिलं काय मग एक्स प्लस इथं फक्त 5 राहिला. मायनस या ठिकाणी बघा, इथं दोघांमध्ये जर बघितलं आपण, दोघांमध्ये दोन्ही नंबर्स कुठल्या टेबलमध्ये येतात, 4च्या टेबलमध्ये येतो. हा पण येतो आणि हा पण येतो. मायनस 4 हा कॉमन घेतला, इथं राहिला फक्त एक्स. आणि इथं बघा, इथं मायनस जर आलं तर मधले साइन काय होतात, चेंज होतो. काय म्हणतोय मी, फ्लो लागलं तुम्हाला, जर मायनस आलं तर मधले साइन काय होतात, चेंज होतात. इथं मायनस आहे तर इथं काय येईल, मग प्लस येईल. या ठिकाणी 4 हा 20 कसा बनलेला आहे बरं, 5 इंटू 4 असा बनलेला आहे. लक्षामध्ये? ऑलरेडी 4 आपण बाहेर घेतला म्हणजे 4 कट झाला, राहिला काय मग 5. इथं 5 इज इक्वल्स टू 0. हे बघा, ह्या दोन्ही जे काही स्टेप असतात ह्या सेम आल्या पाहिजे, कॉमन आल्या पाहिजे. त्या तर कॉमन नाही आल्या तर असं समजायचं तुमचं कुठतरी चूक लागलं. व्यवस्थित बघा काय येणार मग, एक्स प्लस 5, त्यानंतर एक्स मायनस 4 इज इक्वल्स टू 0, एक्स प्लस 5 इज इक्वल्स टू 0 और x मायनस 4 इज इक्वल्स टू 0. देअरफॉर x इज इक्वल्स टू हाफ आहे तिकडे जाताना मायनस होईल,
-5 और x इज इक्वल टू हा -4 इकडे जातो ना प्लस होईल, x इज इक्वल टू 4. Therefore solution of this equation is काय आहे -5 and 4. काय आवड आहे का? या ठिकाणी तुम्ही सहज असे सॉल्व्ह करू शकता एक्झाम्पल्स. या ठिकाणी तुम्ही जेवढी प्रॅक्टिस केली, फॅक्टर्स कसे पाडायचे ते वगैरे प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही, प्रॅक्टिस करावीच लागेल. लक्षामध्ये असं बघितल्यानंतर खूप छान वाटतं, नाही बाबा खूप सोपं आहे असं आहे. ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करायला जातो त्यावेळेस कुठतरी स्टॉप होतो किंवा मग थांबतो, थोडं अवघड वाटतं आपल्याला. याच्यासाठी प्रॅक्टिस गरजेची आहे. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट आपण ज्याला म्हणतो, तर ते अतिशय बरोबर आहे. अक्षरशः मॅथ साठी तर खूप महत्वाचं आहे, प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. थर्ड नंबरचं एक्झाम्पल बघू बघा आपण. या ठिकाणी 2y² प्लस 27y 2y² प्लस 27y प्लस 13 इज इक्वल टू 0. या ठिकाणी बघा अगोदर जे सांगितलं तुम्हाला तेच करायचं. आपलं फर्स्ट अँड लास्ट टर्मला मल्टिप्लाय करायचं. 13 इंटू 2 इज इक्वल टू, इकडे बघा 13 इंटू 2 इज इक्वल टू 26. आपला 26 या नंबर भोवतीच फिरायचं आहे. काय करणार आपण, याला डिवाइड करायचं आहे 27 ला. असे दोन नंबर घ्यायचे, त्यांचे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन 27 आला पाहिजे आणि दोघांचा मल्टिप्लाय हा 26 आला पाहिजे. लक्षामध्ये या ठिकाणी 27 ला काय करू शकतो आपण व्यवस्थित बघा. 27 इंटू 1 इज इक्वल टू 27. दोघांचा मल्टिप्लाय काय होतो 27. आणि 27 आणि 26 आणि 1 जर आपण ऍडिशन केली तर काय मिळतो आपल्याला 27 मिळतो. काय म्हणतोय मी, 26 गुणिले 1 बरोबर 26 मल्टिप्लाय आला आपल्याला. त्यानंतर 26 आणि 1 किती 27. व्यवस्थित बघा, या 27 नंबरला आपल्याला डिवाइड करायचं आहे. त्यातला एक नंबर असणार आहे 26, दुसरा नंबर असणार आहे 1. 26 आणि 1 किती 27. दोघांचं मल्टिप्लाय केलं तर प्लस 26 आले. दोन्ही नंबर मिळाले आपल्याला. मग बघा सोल्युशन काय इक्वेशन नंबर आपलं 2y² प्लस 27y प्लस 13 इज इक्वल टू 0. आपल्याला काय करायचं आहे 2y² ह्या 27y च्या ऐवजी हे दोन नंबर घ्यायचे आहे प्लस 26y प्लस 1y म्हणजे 1y मीन्स ओनली 1 प्लस 13 इज इक्वल टू 0. 2 चे पार्ट करा. या ठिकाणी दोन पार्ट केले आपण 2 चे. यामध्ये कॉमन काय आहे, इथं पण 2 आहे, याच्यामध्ये पण 2 आहेच. जर इकडे बघा 2 च्या टेबल मध्ये 26 पण येतो, कारण की 2 कसं कॉमन आहे. 26 हा असं पण बनलेला आहे बघा. या ठिकाणी बघा 13 इंटू 2 इज इक्वल टू 26. याच्यामध्ये 2 आहे, मग हा इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, तो 2 कॉमन घ्यायचा आपल्याला. 2 जर कॉमन घेतला त्यानंतर इथं पण y², इथं y आहे, म्हणजे इथं दोन्ही ठिकाणी y आहे, तो y पण कॉमन घेतला. राहिला काय आता, इथं 2 घेतलेला आहे, एक y पण घेतला, राहिला एक y प्लस इथं 26 आहे. 13 इंटू 2 इज इक्वल टू 26. मग राहिला काय इथं 13 प्लस या ठिकाणी कॉमन काय दिसतो का, काहीच नाही दिसत, म्हणजे तरी 1 असतो कॉमन, कारण की प्रत्येक नंबरचा फॅक्टर हा 1 असतो. एक मिनिट. या ठिकाणी बघा कॉमन जर काही नसेल, हा प्राईम नंबर जर असेल तर 1 कॉमन असतो 1. आता त्यानंतर साइन चेंज करायची नाही, कारण की ब्रॅकेट बिफोर इज पॉझिटिव्ह साइन, सो दॅट या ठिकाणी कुठलंच साइन चेंज करायचं नाही. राहिलं काय y प्लस 13 ऍज इट इज. जर प्लस 1 हा जर कॉमन नंबर असेल तर ऍज इट इज येतो, बाकीचे नंबर इज इक्वल टू 0. हे बघा दोन्ही ब्रॅकेट सेम आले. कॉमन घेऊ आपण y प्लस 13 आणि या ठिकाणी 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. इकडे बघा y प्लस 13 इज इक्वल टू 0 और 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. Therefore y इज इक्वल टू हा प्लस 13 तिकडे मायनस 13 होईल और 2y हा 1 तिकडे मायनस 1 होईल -1. 2y y इज इक्वल टू -1 अपॉन हा 2 इकडे मल्टिप्लाय मध्ये इकडे असणार डिवाइड मध्ये जाईल. या ठिकाणी y इज इक्वल टू -13 आणि y इज इक्वल टू 1 अपॉन 2. या ठिकाणी और y इज इक्वल टू -1 अपॉन 2. या ठिकाणी हे सोल्युशन आपल्याला मिळालेलं आहे. व्यवस्थित बघा, तुम्ही सहज फॅक्टर घेऊ शकता, सहज सॉल्व्ह करू शकता. त्यात अवघड वाटण्यासारखं काहीच नाहीये. लक्षामध्ये या ठिकाणी आपण प्रत्येक एक्झाम्पल तर घेणार आहेच, परंतु तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचे आहे. चालेल, लिहायचं असेल तर स्क्रीनशॉट घेऊन टाका. आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू.
नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा 5m², 4 नंबरचं एक्झाम्पल आहे. 5m² इज इक्वल्स टू 20m प्लस 15. सर्वात अगोदर तुम्हाला मी सांगितलं आहे की जर ते इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये नसेल तर त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. लक्षामध्ये या ठिकाणी बघा स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही, तिन्ही हे जे आहे टर्म जे आहे ते आपल्या या साईडला पाहिजे. या ठिकाणी अगोदर इक्वेशन लिहू 5m² इज इक्वल्स टू 20m प्लस 15. या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्म मध्ये येण्यासाठी या दोन्ही टर्म आपल्याला इकडे घ्यावं लागेल. काय बघा 5m² ह्या दोन्ही 20m इकडे येताना मायनस होईल, मायनस 20m हा सुद्धा मायनस होईल, मायनस 15 इज इक्वल्स टू 0. साइड चेंज होताना साइन चेंज होतं, बाजू बदलताना चिन्ह बदलतात, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दोन्ही बाजू जर टोटल कम्प्लीट आपण चेंज केलं, इंटरचेंजिंग केलं त्यावेळेस साइन चेंज होत नाही, बट एकच साइड मधले टोटल जरी चेंज केले तरी साइन चेंज होतं. या ठिकाणी आपण याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये घेतलं. आता आपल्याला काय करायचंय फर्स्ट अँड लास्टचा मल्टिप्लाय. तर बघा 5 इंटू मायनस 15 इज इक्वल्स टू 75. या ठिकाणी आपल्याला मायनस 75 हे मल्टिप्लाय आला. आपल्याला हा नंबर बघायचा आला. आता ह्या 22 ला काय करायचं आपल्याला माहिती आहे, 22 चे असे दोन फॅक्टर घ्यायचे आहे की त्यांचा मल्टिप्लाय आपल्याला 75 आला पाहिजे आणि त्यानंतर त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन 22 आले पाहिजे. असे कुठले नंबर आहे बरं की त्यांचा मल्टिप्लाय आपल्याला 75 येतो आणि ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन 22 येतं. आपण 25 इंटू 3 जर केलं 25 3 75 बघा, 25 इंटू 3 इज इक्वल्स टू 75 आणि 25 मायनस 3 जर केला आपण तर 22 मिळतात. म्हणजे तो नंबर कुठले कुठले आहे 25 आणि 3 हे दोन नंबर आहे. आता हे दोन नंबर जर आपल्याला मिळाले बघा 25 3 75 आणि 25 म्हणून 3 गेले तर 22 मिळतात. बट आता साइन बघायचं, या ठिकाणी मायनस 22 आहे, बिग नंबर मिडल टर्मचं जे साइन आहे ते बिग नंबरला द्यायचं. दिलं. या ठिकाणी बघा आता सबट्रॅक्शन करायचे आपल्याला, 25 म्हणून 3 गेले खरे तर 22. या ठिकाणी याचं साइन चेंज करायची गरज आहे का नाही, याला प्लसच ठेवायचं. मग आपल्याला फॅक्टर कुठले मिळाले मायनस 25 आणि 3. व्यवस्थित बघा 5m², त्यानंतर मायनस 25m, त्यानंतर प्लस 3m मायनस 15 इज इक्वल्स टू 0. व्यवस्थित बघा बाळांनो, या ठिकाणी 2 चे पार्ट करायचे आहे. अगोदरच्या पार्ट मध्ये काय काय कॉमन आहे, इथं 5 आहे, इथं पण 5 कॉमन आहे, त्यानंतर m पण कॉमन आहे, राहिलं m मायनस 5. त्यानंतर प्लस इथं पण 3 कॉमन आहे, इथं पण 3 कॉमन आहे, 3m मायनस 5 इज इक्वल्स टू 0. इथं जर प्लस साइन आला असेल तर ब्रॅकेट मधले साइन चेंज करायची गरज नाही. जर इथं मायनस आला असेल तर ब्रॅकेट मधले साइन हे चेंज करावं लागतं. बघा हे कॉमन आलं, काय काय आलं मग m मायनस 5, त्यानंतर 5m प्लस 3 is equals to 0. m minus 5 is equals to 0 or 5m plus 3 is equals to 0. m is equals to minus 5 काय होईल प्लस 5 or या ठिकाणी बघा 5m is equals to हा प्लस 3 कडे जाताना काय होईल मायनस 3. त्यानंतर m is equals to 5 or m is equals to minus 3 upon हा 5 मल्टिप्लाय मध्ये इकडे जाताना काय होईल डिवाइड मध्ये. या ठिकाणी आपल्याला दोन सोल्युशन मिळाले, m इज इक्वल्स टू 5 आणि m इज इक्वल्स टू 3/5. हे अतिशय सोपा आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 5 नंबर. 5 नंबरचं एक्झाम्पल आहे बघा 2x² मायनस 2x प्लस 1/2 इज इक्वल्स टू 0. आता या ठिकाणी बघा असे जे इक्वेशन्स आहेत हे अगोदर आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणणं गरजेचं आहे. तुम्ही सर स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेच आहे, फ्रॅक्शन मध्ये आहे, ते फ्रॅक्शन मधले आपल्याला व्यवस्थित फॅक्टर काढण्यासाठी किंवा ऍडिशन मल्टिप्लाय करण्यासाठी एकदम सोपं होण्यासाठी फ्रॅक्शन काढणं गरजेचं आहे. आता हा जर फ्रॅक्शन आपल्याला एलिमिनेट करायचं असेल त्या ठिकाणी डिनॉमिनेटर मध्ये जो नंबर आलेला आहे त्या नंबरने आपल्याला सगळ्या साईडला मल्टिप्लाय करावं लागेल. लक्षामध्ये या ठिकाणी सोल्युशन घेऊ आपण. काय आहे आपलं इक्वेशन 2x² मायनस 2x प्लस 1/2 इज इक्वल्स टू 0. 2 ने सगळ्याला मल्टिप्लाय करावं लागेल, मल्टिप्लाय बाय 2 बोथ द साइड्स. या ठिकाणी सगळ्याला जर मल्टिप्लाय केलं आपण इकडे बघा 2 इंटू 2x² मायनस 2 इंटू 2x प्लस 2 इंटू 1/2 इज इक्वल्स टू 2 इंटू 0. सगळ्या मल्टिप्लाय केला बघा 2 ने.
या ठिकाणी खरं तर असं लिहायची गरज नाही, पण तुमचं तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी ते लिहू लागलो. 2 टू द 4x², त्यानंतर मायनस 2 टू द 4x, लक्षामध्ये, त्यानंतर प्लस हा 2 2 कॅन्सल झाला, राहिला किती 1 इज इक्वल्स टू 2 इंटू 0 इज इक्वल्स टू 0. हे आपलं स्टँडर्ड फॉर्म मध्ये इक्वेशन तयार झालं. या ठिकाणी आता हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलं ना, आपण याला आता सॉल्व्ह करू शकतो फॅक्टरायझेशन मेथडने. कसं सॉल्व्ह करू शकतो, फर्स्ट अँड लास्टचा मल्टिप्लाय करायचा आहे. 4 इंटू 1 इज इक्वल्स टू 4, हा मल्टिप्लाय मिळाला आपल्याला, आणि आपला जो नंबर आहे -4 याचं याला डिवाइड करायचं. मग कुठला नंबर आहे असा की त्यांचे ऍडिशन ऑफ सबट्रॅक्शन हे -4 येईल, आणि त्यांचा जे काही मल्टिप्लाय आहे तो 4 येईल. 2 टू द 4, लक्षामध्ये 2 इंटू 2 इज इक्वल्स टू 4, आणि 2 प्लस 2 -4. आता मिडल टर्मचं जे साइन आहे मायनस, ते बिग नंबरला द्यायचं. बिग नंबर म्हणजे कुठलाही एक 2. आता एकाला जर दिलं तर सबट्रॅक्शन होईल, म्हणून दोघांना जर दिलं तर 2 प्लस 2 काय होईल 4 होईल, आणि बिग नंबरचं साइन -4 होईल. आपल्याला काय मिळाले बरं फॅक्टर -2 आणि -2. आपण कसं करणार व्यवस्थित बघा. देअरफॉर 4x² याच्याऐवजी आपण फॅक्टर घेणार, काय येणार -2x प्लस 1 इज इक्वल्स टू 0. 2 2 चे पार्ट करा व्यवस्थित बघा. इथं कॉमन एक 2, आणि त्यानंतर आहे x. 2x कॉमन आहे, इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, इथं x आहे, इथं पण x आहे. 2x राहिलं काय माहिती का, इथला 2 घेतला आपण ऑलरेडी, इथं राहिला 2x. व्यवस्थित बघा, 2 इंटू 2 इज इक्वल्स टू 4, x इंटू x इज इक्वल्स टू x². मायनस इथला 2 ऑलरेडी घेतलाय, राहिला काय फक्त x. बट व्यवस्थित जर बघितलं तुम्ही तर इथं जर x घेतला आपण तर x² येईल. इथं 2x चा 2x घेतलेला आहे कॉमन, मग इथं काय राहिलं फक्त 1. त्यानंतर इथं काय मायनस, इथं कॉमन काय दिसतंय बरं तुम्हाला, व्यवस्थित बघा. कॉमन काय दिसू लागलं का, काहीच नाही. इथं 2x आहे, इथं 1 आहे. कॉमन जर काही नसेल तर 1 घेऊ शकतो आपण. -1 इन ब्रॅकेट. आता ब्रॅकेटच्या बिफोर जर मायनस साइन आलं, वजाचं चिन्ह आलं, तर ब्रॅकेट मध्ये साइन चेंज होतात. मग राहिलं काय बरं, 1 जर घेतला आपण तर ऍज इट इज ब्रॅकेट मध्ये येतं, म्हणजे 2x. इथं साइन चेंज होणार, काय होईल मग, इथं प्लस, इथं मायनस असल्यामुळे इथं काय होईल मायनस होईल. -1 इज इक्वल्स टू 0. अगोदर व्यवस्थित सांगतो, समजून घेत चला. या ठिकाणी साइन आपण नेहमी सारखं घेत आलो. इथं बघा, इथं ब्रॅकेट मध्ये काय होतं, इथं मायनस होतं तर इथं मायनसच घेतला आपण. तुम्ही मेजर असं कसं केलं, इथं ब्रॅकेटच्या अगोदर प्लस साइन होतं म्हणून चेंज नाही झालं. इथं ब्रॅकेटच्या अगोदर मायनस साइन आहे म्हणून या ठिकाणी चेंज झालं. लक्षामध्ये इथं कॉमन बघा 2x -1 राहिले का, मग 2x -1, त्यानंतर 2x -1, दुसरा पण 2x -1 इज इक्वल्स टू 0. 2x -1 is equals to 0 or 2x -1 is equals to 0. 2x is equals to -1 इकडे जाऊन काय होईल +1, or 2x is equals to 1, हा पण जाताना तिकडे प्लस होईल. x is equals to, हा मल्टिप्लाय मध्ये आहे, इकडे जाताना डिवाइड मध्ये जाईल 1/2, or x is equals to 1/2, हा सुद्धा तिकडे डिवाइड जाईल. एकदम सोपा आहे, सहज सॉल्व्ह करू शकता. जर स्टँडर्ड फॉर्म मध्ये नसेल तर स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपल्याला घ्यावं लागतं. जर लिहायचं असेल तर टेक द स्क्रीनशॉट. आपण